गाईज, हे आहे माझं कपाट आणि ह्याला आज मी ऑर्गनाइज करणार आहे. ऑर्गनायझिंग हा स्टफ मला बिलकुल आवडत नाही, खरंच नाही आवडत. आणि आय एम लाईक की मला तर ऑर्गनायझिंग तर अजिबात आवडत नाही. तुम्ही हे याचं हालत बघू शकता तुम्ही ह्याची हालत काय केलंय मी ह्याला. सो मला तर अजिबात आवडत नाही, पण स्टील मी आज हे करणार आहे. माझी मम्मी रोज ओरडत असते की तुझे कपडे ठेवत जा, कपडे हे करत जा, ते करत जा. पण मी अशी आहे की मी कधीच ते ठेवत नाही. सो माय मम्मा वॉज लाईक की सो माय मम्मा वॉज लाईक की मी तुझे कपडे आता ठेवणार नाही, तुझे कपडे तुलाच ठेवायचे आहेत. जर तू ठेवले नाहीस तर मी पण नाही ठेवणार. सो आय वॉज लाईक की नाही यार मम्मा ठेवते. पण आता माझी मम्मा खूप हुशार झाली आणि ते माझे कपडे ठेवतच नाहीत. असे माझे कपडे कसे ठेवून तुम्हाला दाखवते. माझे कपडे त्याच्या अशी ठेवते, खाली जमिनीवरती. दिसते तुम्हाला हे हे जमिनीवरती माझे कपडे ठेवते ती लिजिट. आणि माय मम्मा इज लाईक की मी घड्या मीच करते, धुते मीच कपडे, तुला ठेवायचे फक्त नाही होत आहेत का. तर ते खरंच नाही होत माझ्याकडून. आणि 3 दिवस झालं अशी मी प्लॅन करते की मला माझं वॉर्डरोब ऑर्गनाइज करायचंय, पण माझ्याकडून ते होत नाहीये. आणि आज फायनली 11:30 वाजता मी आंघोळ केली आणि आय वॉज लाईक की नंदिनी तुला हे केलं पाहिजे, कारण की कॉलेज सुरू होणार आहे. आणि कॉलेज सुरू झाल्यानंतर तुला सगळे परत कपडे हे अस्ताव्यस्त होणार आहे, तुला घावणार नाहीत काय. आय लाईक की करूया, जाऊ तिकडं करून टाकूया. सो मग आज मी फायनली ते करतेय. सो तुम्हाला पण दाखवावं म्हणलं की मी कसं करते ऑर्गनाइज. तर ऑर्गनाइज असं काहीच नाहीये. म्हणजे कपडे काढणार आहे, कपडे टाकणार आहे व्यवस्थित घड्या घालून. इथे काय काय कपडे पडलेत, इथे कपडे पडलेत, इथे कपडे पडलेत, सगळे कपडेच कपडेत माझी. आणि काय काय वस्तूच्या कपाटात सुद्धा आहेत. आणि बघा, वेदांतला कपाट आहे, वसूला कपाट आहे, आणि मला हा ड्रॉवर आहे. काय बोलू, काय बोलू मी गाईस, सांगा मला. जाऊ दे, काय बोलत आता, मोठी आहे मी घरची. सो आय कांट से एनिथिंग. पण आय लव्ह दिस ड्रॉवर, खूप इझी आहे. उघडलं, टाकलं, पाय लावला आणि बंद करून टाकलं. खूप जास्त बोलली मी आता, बस झालं. आता आपण करूया. तर मला एकदम सुरू केल्यानंतर, जेव्हा ऑर्गनायझिंग मी सुरू करते त्यानंतर मला 10 मिनिटात बोर होतं गाईज. 10 मिनिटात. लाईक तुम्हाला लेजिट सांगते, असं मी खूप लोक बघितलेत ज्यांना ऑर्गनायझिंग वगैरे थेरप्युटिक वाटतं. मला पण वाटतं, पण फक्त व्हिडिओ बघायला थेरप्युटिक वाटतं ऑर्गनायझिंगचे. मला करायला थेरप्युटिक बिलकुल नाही वाटत. आणि माझं असं आहे की मी करायला सुरू केलं की मी 5 मिनिटात बोर होते, 10 मिनिटात बोर होते. मी काय बोलू यार, म्हणजे मला समजतच नाहीये मी काय करू. मी 2 कपडे काढले आणि आय एम लाईक की मला नाही करायचे आता. मी मार खाणार आहे आता 100%. सो करते कसं पटकन. तर असं मी कुठेतरी एकदा वाचलं होतं की मेसी रूम इज इक्वल टू क्रिएटिव्ह माइंड. आहे का मी क्रिएटिव्ह? अजिबात नाहीये. पण माझी रूम मेसी असते का? तर 101% माझी रूम मेसी असते. सो तो आता काय काय गोष्टी तर अशा आहेत ज्या, ह्या पॅन्ट्स ह्या पॅन्ट्स मला बसतात, पण हे आउट ऑफ काय बोलतात त्याला, फॅशन झालेत. सो मी ह्या पॅन्ट्स कधीच घालत नाही, बट स्टील मी हे ठेवलेत. मी असं विचार करते कधीतरी थ्रिफ्ट करावे एखादे क्लोथ, किंवा काहीतरी असं करावं, थ्रिफ्टिंग वगैरे काहीतरी करावं. पण माझ्याकडे ते कधीच होत नाही. कारण की मला असं वाटतं की यार ही तेव्हा घेतली होती, खूप महाग होती. अरे भाई नंदिनी, तुला कळतं का, महाग होती ठीक आहे ना, मग तुला बसतीये का ती, आता फॅशन मध्ये आहे का, नाहीये ना, मग तू का का ठेवतीये आणि का तुझं वॉर्डरोब भरतीये.
माझे एवढे जीन्स अजून 2-3 असतील आत. एवढे जीन्स मी घालत नाही. तर ते खालचे कधी तर घातली तर. वरची 3-4 जीन्स आहेत ह्यात. मी अजिबात घालत नाही ह्या जीन्स आणि अजून 2-3 आत असतील आणि माझं वरचं वरचं खूप जास्त गंदा होतं पण आतलं खूप छान आहे. सो मी आता हा विचार करते की वरचं वरचं काढलंय, घड्या पण घातल्यात. आता आतलं नाही काढत. आतलं आहे असंच असू द्यात. आणि आतलं खूप छान आहे, छान पण दिसतंय. त्यामुळे मी काय काढणार नाही आणि हेच फक्त ऑर्गनाइज करते. कारण की ऑर्गनायझिंग भाई आय हेट ऑर्गनायझिंग. मला आता जस्ट कळालंय की मला ऑर्गनायझिंग अजिबात आवडत नाही. आणि जसं मी म्हणते यार मला टॉर्चर वाटतंय, थेरप्युटिक नाही वाटत आहे. लाईक फॉर रिअल. आणि आय डोंट नो माझी मम्मी कशी करते एवढं. पण ठीक आहे आता मला कळत नाहीये हा मी पॅन्ट्स कुठे ठेवू का देऊ. खरंच कळत नाहीये पण ठीक आहे मी आता इथंच ठेवते कारण की का गर्ल्स थिंक गाईज गर्ल्स थिंक गर्ल्सला असं वाटतच नाही की आपले कुठले प्लांट पॅन्ट्स आपल्याला द्यायचे आहेत किंवा काय. मी त्यातच मोडतीये कारण की बिलकुल सुद्धा मला द्यायचं मन नाही करत आहे कोणाला. असं वाटतं की यार माझे पॅन्ट्स आहेत मी पैसे दिलेत आणि मग मी का देऊ अँड ऑल. ठीक आहे आणि जाऊ देत आता ह्या मी ठेवलंय. इतकं पण काय खराब दिसत नाही मला दाखवते मी जे काही घड्या घालून ठेवलेत ना हे मी रेग्युलर कपडे घालते लाईक शूटला वगैरे. तुम्ही बघितलं असेल क्यूएनए व्लॉग मधला टॉप आहे हा. तर क्यूएनए व्लॉगला वगैरे असं मी क्यूएनए वगैरे सगळ्या अशा व्हिडिओजला मी हे टॉप्स घालते आणि मी बाहेरच ठेवते. मी बाहेरच ठेवते. तर मम्मी माझी घड्या घालून ठेवून देते आणि तिला एकतर कळत नाही माझ्या आणि माझ्या बहिणीच्या कपड्यामध्ये फरक. सो मग ती तिचे कपडे माझ्यात माझे कपडे तिच्यात असं ठेवते. मग ती चिडते मला तर काही फरकच पडत नाही. मी माझ्या उठ दिसलं ते तुम्ही काढते आणि घे घालते. पण तिला खूप राग येतो हिचे कपडे माझ्या कप्प्यात कसे काय ठेवलेस. माझा कप्पा हिचे कपडे फुल कसं काय केलंस. आणि माझं असतं की इथं ठेवलंय का ठीक आहे घेते मी असं. तर मला एकतर अँगल चेंज करायला माझा खूप मला ताप होतो. हे बघा मग असे कसं दिसत होतं आता ऑर्गनाइज दिसतंय ना ऑर्गनाइज केलंय मी ऑर्गनाइज म्हणजे आतलं पण व्यवस्थितच होतं आत्ता बाहेरचं पण व्यवस्थित केलंय. सो केलंय मी ऑर्गनाइज गाईज. तर तुम्ही असं मला म्हणू शकत नाही की तू ऑर्गनाइज नाही केलंस. लाईक खरं खरं सांगतो मला तुम्ही बिलकुल सुद्धा असं म्हणू शकणार नाही की नंदिनी कुठं ऑर्गनाइज केलंयस फक्त ठेवलंस. मग ठेवणं म्हणजे ऑर्गनायझिंग असतं माझ्यासाठी. ऑर्गनायझिंग म्हणजे ऑर्गनायझिंगचं ते टूल्स आणि मग टी शर्ट असे मस्त फोल्ड करून मग मी ठेवले. यू कांट एक्सपेक्ट फ्रॉम दिस फ्रॉम मी. तर सांगते गाईज कधीच एक्सपेक्ट करू नका माझ्याकडून अशा काही गोष्टी. तर की त्यात कधीच भेटणार नाही तुम्हाला. काय माहित नाही हा व्हिडिओ किती झालाय किती मोठा झालाय किती छोटा झालाय. पण होप्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला ना. टाइमपास व्हिडिओ होता गाईज. असं काही इन्फॉर्मेटिव्ह नव्हतं. बाय द वे नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल पाहिजेत मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.